झालाय। या ठिकाणी दहशतवाद्यांचा हमला काश्मीरमध्ये झाला। तिथे विचारलं गेलं, ही आपल्यासाठी फार दुर्दैवी गोष्ट बरं का, फार दुःखदायी आणि क्लेशदायी गोष्ट आहे। या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जो हमला झाला, खऱ्या अर्थानं हमला होण्याचा विषय तो वेगळा आहे, पण हिंदू आहे म्हणून मारणं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा। लक्ष देऊ नये का, हा विषय आमच्यासाठी फार भावनिक विषय आहे आणि हा विषय याच्यासाठी बोलावा लागेल सज्जन हो, हे कुणाचं मन दुखवण्यासाठी नाही बोलत, पण जर आम्ही काही वर्षांपूर्वी एक गोष्ट ऐकत आलेलो आहे की दहशतवाद्यांना, आतंकवादींना यांना धर्म नाही, यांना जात नाही। जर यांना धर्म नाही, यांना जात नाही, तर धर्म विचारून का मारावं हा सगळ्यात विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांना गोळी लागली, जे ग्रतप्राण झाले, या सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हा खऱ्या अर्थानं आमच्या भारतासाठी ही पाहिली तर फार क्लेशदायक गोष्ट यासाठी सज्जन हो, एवढी सर्व सुरक्षा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे, तरी काही गोष्टींना या ठिकाणी सज्जन हो आज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले महाराज, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली, समोरासमोर गोळ्या मारल्या गेल्या हो, समोरासमोर गोळ्या मारल्या गेल्या। मला काय म्हणायचंय सज्जन हो, मग आम्हाला असं जाणवतं, आम्ही रोज छत्रपती शिवाजीराजे, रोज धर्मवीर शंभूराजे कीर्तनात सांगतो आणि आमचं प्रामुख्यानं सांगण्याचं हे वाक्य आहे की छत्रपती शिवाजीराजेंची युद्ध ही स्वराज्यासाठी होती, बरोबर। मग छत्रपती शिवाजीराजेंची युद्ध जर स्वराज्यासाठी होती, तर आता एक प्रश्न मोठा पडलाय की आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघल यांची युद्ध स्वराज्यासाठी होती, महाराष्ट्र घेण्यासाठी होती का धर्म प्रस्थापित करण्यासाठी होती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। लक्ष देऊ नये का, ज्याला या प्रश्नाचं उत्तर कळलं तो लय भाग्यवान, नाही हुशार आहे, एवढं सोपं नाही। जर महाराज इथं जर परकीयांची आक्रमण ही फक्त महाराष्ट्रच घेण्यासाठी झाली, तर या ठिकाणी आज जम्मू काश्मीर ठिकाणी धर्म विचारून मारलं, याचा अर्थ परकीयांनी आक्रमण ही धर्म प्रस्थापित करण्यासाठी केली। लक्ष देऊ नये का, आणि मग याच्यासाठी आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि हे फार आमच्यासाठी गरजेचं आहे। याच्यासाठी प्रत्युत्तर द्यावा असं लागेल सज्जन हो, याच्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा रोल आहे। वारकरी संप्रदायात सगळ्यात मोठा रोल यासाठी आहे कारण की वारकरी संप्रदाय सगळ्यांना घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय, इथं जात पंथाचा भेद नाही। आज आमच्या या लेकी सगळ्या उभ्या आहेत, ही लेकरं उभी आहेत। आई आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी धर्माची, मी म्हणत नाही तुम्ही तलवारी द्या लेकरांना हातात, पण आपली लेकरं जर टाळ घेऊन उभी राहिली तरी धर्माच्या कामाला उभी आहेत। लक्ष नाही का, ती टाळ घेऊन उभी राहिली ना तरी धर्माच्या कामाला उभी आहेत। आणि मला माहिती आहे सज्जनराव, याचं प्रत्युत्तर अहो ते पाकिस्तानचं एक याडपाट आहे, तो म्हणला तुमचे पोलीस बांधून ठेवा, आमचे काही येतील सगळे तुमचा भारत नेस्ता म्हणून करतील। त्याचं नाव नाही घेत बरं का या व्यासपीठावर, हे व्यासपीठ लय पवित्र आहे। थोडंसं प्रल्हाद महाराज मी मोकळं कीर्तन करणार आहे, ऑन कॅमेऱ्यात 3 शूटिंग चालू आहेत, मै किसको डरता नाही, काय नाही काय नाही। माझं कीर्तनच असं असते, प्रत्येक कीर्तन शेवटचं म्हणून चालतो, कीर्तन शेवटचं म्हणून चालतो। रामेश्वर महाराज आम्ही या गोष्टी बोलल्या पाहिजेत, रामेश्वर महाराजच ना, बरोबर ना, हा या गोष्टी आम्ही बोलल्या पाहिजेत। या गोष्टी बोलल्या नाहीत तर मागचे दिवस पुढे यायला फार वेळ लागणार नाही। लक्ष नाही का, पुन्हा एकदा आपल्या नरड्यावर तलवारी ठेवतील, पुन्हा एकदा बंदुकी डोक्यावर ठेवतील आणि पुन्हा एकदा कत्तलखाने उभे राहतील। या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतील तर आम्हाला धर्मावर बोलावं लागेल, आम्हाला धर्मावर बोलावं लागेल। आणि म्हणून हिंदुत्व हा सगळ्यात मोठा धर्म या जगाच्या पाठीवर मानला गेला आहे। का माहितीये का, हिंदुत्वाची तत्व आहेत ती सगळ्यांना सांभाळून घेण्याची तत्व आहेत, सगळ्यांना सांभाळून। अहो मला सांगा ना, आज तुमच्या मनात जरी जात आली असती तरी मुसलमानाचा माणूस इथं बोलावला असता का? लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचंय, जर तुम्ही मुस्लिम व्यक्तीला कीर्तनाला उभं केलं, तुम्ही प्रेम देताय, याचा अर्थ हिंदुत्व कधीच जातीभेद करत नाही। लक्ष देऊ नाही का, कारण आपण सगळे हिंदू आहोत। मग जर हिंदू धर्माने जातीभेद केला नाही, मी कुठल्या धर्मावाला नावं नाही ठेवत, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला अभिमानच असावा आणि नक्कीच असावा। पण सज्जन हो, ही फार दुःखदायी घटना आहे। लहान लहान लेकरं आज अनाथ झाली असतील, आज केवढा मोठा प्रसंग ओढवला। पण हा तर ते युवराज महाराज, ते पाकिस्तानचा तो एक जण म्हणला, हा मग तुम्ही फक्त पोलीस बांधून ठेवा आणि मग बघा आमचा पाकिस्तान तुमचा भारत नेस्ता नमूद करेल। ते एअरपोर्टाला म्हणावं पोलीस नाही, आमचे गडीबी बांधून ठेवतो, या रणरागिणीच्या मनगटात एवढी ताकद आहे, अख्खा पाकिस्तान नेस्ता नमूद करते। लक्ष नाही का, मला काय सांगायचंय, आज तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येकाने सज्जनाव। हे सांगायचं तात्पर्य असेल, अहो माझं कीर्तनच असेल, मी हैदराबादला अफजल खान पडतो, ही दाढी काय अफजल खानाची काय? गेले काय करी तुम्ही, महाराजांच्या मावळ्याची दाढी, लक्ष देऊ नाही का?
ते एक येड आहे तिकडे, तो म्हणला जरा आवाज द्या बरं. हा, तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. साहेब त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, पण आमचे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद या मावळ्यांची लक्षात नाही का? महाराष्ट्र 18 पगड जाती आणि 12 बोलीतदार यांनी समृद्ध झाला. मग आम्ही कुठून आलो? आम्ही पाकिस्तानातून इथं आलोय का? एक जणांनी मला काल परवा फोन केला, म्हटले महाराज जम्मू काश्मीर मध्ये हमला झाला, तुमच्या कीर्तनावर काय फरक झाला का? म्हणलं माझ्या कीर्तनावर फरक व्हायला आणि हमल्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध तरी का? नाही म्हणले. लोक म्हणले मग मुसलमानाचं नाही बोलवायचं. अरे म्हणलं ते तुझ्या मनात आलं, बाकीच्यांच्या नाही आलं. लक्षात नाही का मला काय म्हणायचे सज्जनाव? अहो आम्ही काय आदिल निजाम कुतुब मुघल यांच्याकडून इथं आलो का? आमची परंपरा आहे का? संत कबीर, शेख मोहम्मद बाबा आणि अनगडशाह फकीर ही जी सुफी संतांची परंपरा या मातीत समृद्ध झाली. अनगडशाह फकीर म्हणजे संत परंपरेतले जगद्गुरु तुकोबारींच्या समकालीन. संत कबीर सगळ्यांनाच माहितीये. शेख मोहम्मद बाबा तुकोबारांचं कीर्तन चालू झालं, मंडपाला आग लागली. शेख मोहम्मद बाबांना तिकडे कळलं मंडपाला आग लागली. शेख मोहम्मद बाबांनी हात सोडले आणि मंडप तिकडे विझला. ही शेख मोहम्मद बाबांची या ठिकाणी किंवा लक्षात नाही का? हे सांगितलं कशापायी? या संतांनी एक वेगळी परंपरा इथं समृद्ध केली या महाराष्ट्रात. आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टी बोलाव्या लागतील. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्याच छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदुत्वाची गरज आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आहे. आज गरज आहे धर्मवीर शंभूराजांच्या हिंदुत्वाची गरज महाराष्ट्राला आहे, जो सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठं कार्य करत. लक्ष देऊ नाही का? आणि याच्या मागे एवढाच उद्देश आहे. मला काय म्हणायचंय, आपल्याला कळलं पाहिजे हो हिंदुत्व, खरंच कळलं पाहिजे महाराज. बघा ना, मी कुठल्या धर्म, आपण आता गावाकडे कसं होतंय, मुस्लिम समाज, मराठा समाज किंवा अदर सगळे समाज सगळे मिळून एकवटून राहतात. इथं काय जाती धर्माचा विषय जास्त येत नाही. काही ठिकाणी थोडासा विषय होतो, पण लक्ष देऊ नका. मला काय सांगायचंय, याचं तात्पर्य असं आहे सज्जना हो, तुम्ही कोणीही तुमचा एखादा जोडीदार मुस्लिम समाजाचा असाल ना, त्याच्या छोट्या 5 वर्षाच्या पोराला तुम्ही कलमा विचारा, त्याला तुम्ही नमाज विचारा, त्याला इतिहास. आणि आपल्या 35 वर्षाच्या टोनग्याला गायत्री मंत्र येत नाही. नाही कळलं का तुम्हाला? हे जड जाते का? हे बोललं पाहिजे. आपल्याला का नाही आलं पाहिजे? आपल्या धर्माबद्दल का नाही आली पाहिजे? आपल्या लेकरांना ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आलीच पाहिजे. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आणि आत्मरूपा. आज या लेखी इथं उभे आहेत ना, ही महाराष्ट्राची शान आहे. ती लक्ष देऊ नाही का? यांच्या हातात महाराष्ट्र आहे. ही लेकरं उभी आहेत ना, यांच्या हातात महाराष्ट्र आहे सज्जनाओ. आणि म्हणून आपण हे सज्जनाओ जपण्याचं काम करू. प्रल्हाद गुरुजी, तुम्ही हे सप्ताह करणं म्हणजे धर्माचं काम आहे. हे काय एवढं सोपं आहे का? अहो एका दिवसाचं कीर्तन म्हणजे एका मुलीचं लग्न, एका दिवसाचा खर्च, एवढं सोपं नाही सज्जनाओ. एवढं संघटन करतं. बरं तुम्ही मला हे म्हणायला लावलं नाही बरं का, मी माझ्या मनाने म्हणतोय. म्हणजे लोक मला म्हणतात महाराज अर्धा तास आधी या. आणि काय होते माहिती गुरुजी, अर्धा तास आधी आल्यावर मोखार बेजार करतात. ह्याचं नाव आलं पाहिजे, त्याचं नाव आलं पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे. प्रल्हाद गुरुजींनी मला एकदा बी नाव सांगितलं नाही सांगायला. मीच उलट त्यांना म्हणलो महाराज नाव घ्यायचं. ही मोठ्या मनाची माणसं आहेत. ते म्हणले महाराज फार सुंदर समाज आहे, फार चांगली लोक आहेत, सगळे मिळून कार्यक्रम करतात, म्हणून कार्यक्रमाची उभारणी फार मोठी आहे. लक्ष देऊ नाही का? आणि सगळ्यांच्या ताकदीने. म्हणजे एकटे प्रल्हाद महाराज नाही करत, आमचं काहीच नाही. आम्ही सुरुवात केली, पण सगळ्यात महत्वाचं योगदान या बसलेल्या श्रोत्यांचं आहे. म्हणून या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आहे. आपण धर्माच्या कामाला एकवटून काम करतायत. सगळ्या कीर्तनकारांनी चांगली चिंतन मांडलीत, एक नंबर. लक्ष देऊ नाही का? आज थोडी वेगळी जबाबदारी घेऊन आले. अजून थोडा मोकळा आवाज करता आला तर द्या पुढं पुढं जरा थोडा. विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बेस कमी करा, बीज वाढवा विनाम. सज्जन हो, धर्माचं तसं प्रमुख काम पाहिलं गेलं तर नामस्मरण, देवाचं नाम घेणं हे एक धर्माचं काम आहे. लक्ष नाही का? ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे. आणि तुकोबर आहे उद्धव महाराज धर्माचं काम करायला एवढ्या लांब तुकोबर आले, धर्माचंच काम करायला आले. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. तुकोबर इथले नाहीत, तुकोबर आले कुठून याच्यासाठी प्रमाण आहे. आम्ही
काढीन मग काय आता. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. सजनाहो, झाडू संतांचे मार्ग आणि आड राणी भरले जग. या आड रणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. रामेश्वर गुरुजी तुकोबा इथले नाहीत, वैकुंठातून आलेत. आणि अजून मोकळच बोलू का, तुकोबा येतच नव्हते. ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा मृत्यू लोकातील लोक लय वांगाळेत, चांगलं काम करायला लागलं की माग वरत्यात, आज जाणार नाही म्हणले मी त्यांच्यात. देव म्हणले तुका अरे ती वांगाळ मीच बांधा. वांगाळ कळलं ना तुम्हाला? हो, लाडकी बहीण योजना. वांगाळ कळलं का नाही कळलं? वांगाळ म्हणजे आपल्यातला एखादा पुढे जायला लागला की आपलीच माग वरत्यात. आजपर्यंत लय मोठा प्रश्न आहे. आज लक्ष देऊ नाही का सजनाव, एखादा चांगलं आणि त्यातल्या त्यात लय राजकारणात राजकारण नाही राहिलं. आमच्याकडे लय राजकारण आहे. हे म्हणजे एवढं रगील आहे ते कुणालाच रेंजला नाही येऊन देत. यांनी जर ठरवलं गायकाला नीट गाऊन द्यायचं नाही ते कुणालाच प्रमाण नाही तुला. आणि ते मुद्दा म्हणून करीत तसं. ते पक्वाजाने जर एखादा बोल वाजवला त्याला म्हणतो आडवच वाज. आता वाजू दे ना, वाजवतोय तर घेतोय आनंद. तो आपला कीर्तनकर पक्षी अंगाने उतरती ते का गुंतून राहते, वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी होऊन गेला. आता जे आमचं काम आहे ते आम्ही करायचं. म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगायला नको. कीर्तन करायचं, जे मिळलंय ते व्यवस्थित घ्यायचं, व्यवस्थित आहे का बघायचं. म्हणजे केला इशारा जातात ते व्यवस्थित असणार. लक्ष तर एवढ्या लांब मुलाला सोपं घरी का 600-700 किलोमीटर. अहो कुठून निघालोय, केव्हा निघालोय आम्ही सरळ. जशी तुम्ही आमची वाट बघता ना तसं आम्हाला इथं लवकर पोहोचायचं असतं सज्जनाव. लक्ष देऊ नाही का, फार मोठा प्रवास असतो. एवढी नजर चुकली ना तरी आम्ही घरी जात नाही. हे सांगायचं तात्पर्य सज्जना हो. आणि मग जगद्गुरु तुकोबाने सांगतात विठोबा जाणार नाही मृत्यू लोकात. विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागेल, तुला धर्माचं काम करावं लागेल. तुका तिथं जाऊन तुला जगाला, या समाजाला, यांना तुला धर्म समजून सांगावं लागेल. आणि धर्माचं काम म्हणजे भगवंताची भक्ती, देवाचं नामस्मरण, हे धर्माचं काम आहे. तुका म्हणणार देवा खरं सांगू का, जाईल बरं का देवा, पण लई स्पर्धा आहे मृत्यू लोकात. एवढी स्पर्धा आहे. ही स्पर्धा का सांगितली, आम्ही रोज स्पर्धा अनुभवतोय. आमची ही सगळी गायक मंडळी आता मित्रमंडळी आहेत म्हणून. नाही तर परवा दिवशी एक कीर्तन झालं गुरुजी बरं का उद्धव बाबा, आणि मला एक गायक येऊन सहज म्हणला महाराज कशी काय जिरावली बाजूच्याची. म्हणलं जिरवाय आलता होय रे इथं. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे महाराज त्याला माझ्या माग म्हणता नाही आलं. एक मोठी गोष्ट सांगतो महाराज, माग म्हणता आलं नाही हा खरा परमार्थ नाही, सोबत म्हणता आलं पाहिजे हा खरा परमार्थ आहे. पण परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. सगळ्यांना सोबत घेऊन म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. हे सांगायचं तात्पर्य, फार मोठी स्पर्धा उभी राहिली. आणि या स्पर्धेच्या युगात तुकोबा सांगतात आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहणं फार अवघड आहे, फार अवघड. परवा दिवशीच्या एकादशीला, खऱ्या अर्थानं याच्या मागच्या एकादशीला आमचा एक जोडीदार गुरुजी निघाला. त्याला म्हणलं कुठं निघाला, म्हणजे भजनाला निघालो महाराज. म्हणलं मग, म्हणलं मी बी चाललो. बरं मी त्याच्या आधी गेलो, तो माझ्या मागून आला. त्याला म्हणलं गाड्या काय झालं, आला लगेच निघाला. म्हणला महाराज तुमच्या आधीच मी आलो होतो म्हणले, पण परत आलो म्हणले तुम्हाला दाखवायचं होतं दृश्य. म्हणलं काय झालं, म्हणले हे माईकवर भांडणं करीत आहेत एकामेकाला. आणि म्हणलं काय झालं, म्हणले तुम्ही यायच्या आधीच माईक फेकून आणला म्हणले एकाने एकाला. आता काय झालं माहिती का, आणि ते काय होते गणित, आता हे सगळी चांगली स्टार गाणार आहेत. ज्याला लय स्वरातलं ज्ञान नाही त्याला माईकचा नाद लय, त्याला जवळच माईक पाहिजे. आता हे काय होतं माहिती का, थोड्या गुरुजी फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही. हे लोक लगेला एकदम एक्साइटमेंटच झाली. ते म्हणले बरोबर आहे बुवा म्हणतोय ते, अगदी तसंच आहे, रोज आहे आम्ही याच्यात. काय झालं माहिती का, हे फार अवघड झालं. अहो गुरुजी मी गाडी घेतली नवीन, मला एकाने फोन केला म्हणले कबीर महाराज, म्हणलं बोला. म्हणले इनोवा घेतली, म्हणलं हो. म्हणले 30 लाखाची, म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले हप्त्यावर घेतली का, म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अहो लय उच्चपती लोकाला. आपल्याकडे काय चाललंय, घरासमोर 4 गाड्या आहेत त्या बघ ना, लोकांनी घेतली म्हणतो एका पटा दुखते. काय झालं माहिती का सज्जनाव, अहो गाडी घेणं म्हणजे आम्ही आज धर्माचं काम करतो, फिरतोय, दिवस रात्र फिरतोय, याच्यासाठीच घेतली ना का आम्हाला कुठं फिरायला जायचंय म्हणून गाडी घेतली. लक्ष नाही का सजराव. हे सांगायचं तात्पर्य असे, अजून एकच वाक्य बोलू का, ओ लाडकी बहीण योजना इकडे लक्ष द्या, तुमच्याकडे लय स्पर्धा आहे. परवाच 2 भगिनी म्हणत होत्या, म्हणजे महाराज तिच्या आधी फॉर्म भरला आणि पैसे मला जमा व्हायचे तर तिलाच झाले. शिंदे साहेबालाच फोन लावते म्हणली. आता बरी करा शिंदे साहेबाला फोन लावते. म्हणलं आई राहू दे. म्हणलं आता काय होतं माहिती का, गावाकडं लई कॉम्पिटिशन आहे. एखादी नटून निघाली ना लगेच 4 जणी बाहेर येतात, कुठं चालली, आता 10 वेळेला चालली, काय करायचं तुला, कुठं चालली. पण काय सांगायचं सज्जनाव, एवढी मोठी स्पर्धा. आणि तुकोबाराय सांगता देवा हे विठोबा, अरे याच्यात टिकणं फार अवघड आहे, नाही जाणार.
तुका म्हणतो देवा जाईल बरं का, खरं सांगू का, पण दोन गोष्टी द्याव्या लागतील. एक, मृत्यू लोकात मरण देऊ नको, आणि दोन, जर समाजाने त्रास दिला धर्माचं काम करत असताना तर मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेच, आणि मग जातो धर्माच्या कामाला. अरे तुकोबर आहे, महाराजांनी प्रमाण दिलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. याला जरा मोकळं करा काहीतरी बघा. लय जड म्हणजे इतकं जड की पार हिथून बोलायला लागते. हो मोकळं सोडा जरा. थोडा मॉनिटरला ठेवा ना समोर आवाज. हॅलो राम द्या, थोडा इफेक्ट ठेवा. राम हॅलो राम विठाला 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 बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. त्या काळात संत समाजासाठी आले, पण समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. संतांनी जे कार्य केलं ते परमात्म्यासाठी केलं, ते समाजासाठी केलं. संतांची व्याख्या सांगू का सजन हो, ज्यांनी सदरे घातले पण ज्यांच्या सदरेला खिशे नव्हते ते संत होते. आणि तुम्ही म्हणता महाराज तुमची पावलं आमच्या घरी लागली, पार पण शर्टाला खिसा आहे ना आमची पावलं लागली पाहिजे. म्हणजे मला काय सांगायचे, ज्याला कळते ते लय हुशार आहे, ज्याला नाही कळत ते कधी झोपून गेले, त्याला काही नाही पडलेलं. ते मस्त पैकी अभी तुम रेटा के खाके आएले जो होएगा बाबा तुम्हारा अभी नियोजन लगाओ, हम हमारा नियोजन लगाते. जेवढी माणसं झोपलेली आहेत त्यांच्यासाठी माझ्या गाडीत शाल श्रीफळ आणल्यात. मग असे अमोलबा तुम्हाला दाखवलेले, मग प्रत्येकाला आणले मी. कमी पडलं तर अजून आणू आपण, पण शेवट सत्कार घेऊ त्यांचा. ती लय भाग्यवान. कीर्तनात कुणाला बी झोप नाही येत. एक अहो झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात लोकांना झोप यायला. इथं एक हरिनामाची गोळी टाकली की लगेच झोपी, लक्ष नाही का. त्यामुळे झोपणारी भाग्यवान आहेत. काही लोड घेऊ नका. लय पाय बी दुखायला लागले की लांब करून बसायचं. मोखार सारखं गाड्याकडे बघायचं नाही किती वाजले आणि बुवा कधी संपल. मला वाटन तवा संपून मी लांबून आले. आज मुक्कामच करणार मी तुमच्याकडे, काळजी करू नका. हा सज्जनाव आहे का. आणि मग ते संत अखंड जया तुझी प्रीती टाळी. मग काय अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. हा मग मी करापती तुझ बारा चांगले गायक आहेत म्हणून मी म्हणणार नाही बरं का. तुम्ही एकदम संधी घेऊन मस्त म्हणायचं. काय माहिती का, मी पांढरी 2ला पकवास जावलाय. छत्रपती शिवाजीराजे डबलला सांगायला लागते. मुळमुळीत आवाजात सांगितलं असतं मागच्या वर्षी तर बोलावलं असतं का तुम्ही मला. राजे म्हणले तानाजी कसा आहे, लय दिवस झाला आला नाही तू. पारडगाव ना काय गावाचं ना आपल्या, हा पारडगावला आला नाहीस. अरे एक नंबर सप्ताह चालू आहे, गोशाळा विशाळा एकदम म्हणजे जिथल्या तिथे. ताना म्हणला महाराज आता काय झाले, शेलार मामाची तब्येत बिघडली. मामाला आता पहिलं काय गुडघं दुखायला लागलं, त्यामुळे आता मामाला काय लय पहिलं का चालवा ना. आता असं बोलावलं बोलवील का मला कोणी असं बोललं, त्याला दणकातच आहे छत्रपती म्हणजे. राजगडावर महासाहेब जिजावत, महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाल्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निस्तान दिसतं का.
हो मासाहेब दिसताना राजा तेज दुश्मनांचे सांग आमच्या डोळ्याला चकवा करून जात आहे आज्ञा असावी महासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचे सांग आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोल्हाड्यावर राजा या कोल्हाड्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खुल्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले वाह हे ट्रेलर हे पिक्चर विभाग पक्का एक नंबर विठायला म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम भगवंताचं नामस्मरण हे जनमानसां आता बरोबर आहे आवाज हे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुकोबारे आले तुकोबारे आले कशासाठी हा कारण नाम हे सोपं आहे धर्माचं काम म्हणजे नाव रामेश्वर गुरुजी तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे देवाचं हे गुण अवघड आहे बघा हा नामच कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची बाकी सगळी कीर्तन अवघड आहे पण नाम कीर्तन हे फार सोपं आहे कारण त्याचं असं आहे युवराज बाबा ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापाचं दहन ज्या क्षणी नामस्मरण या धरणीने जर ठरवलं गवत उगवायचं तर 6 महिने लागतील आणि मग गवत उगवल्यानंतर गंज लावून ठेवायची आणि मस्तपैकी गंजाकडे बघायचं आणि युवराज गुरुजी आता एक काय करायचं काडीपिटी घ्यायची आणि गंजच्या समोर उभं राहायचं काय वाटतं तुम्हाला गंज जाळायला काडीपिटी लागेल का अहो नुसती एक काडी फिरवली तरी अख्खी गंज जळेल तृणाग्नी मिळेल तृणाग्नी वाजवा टाळीन मग काय तृणाग्नी मिळे समर्थ झाले सजन हो ज्या क्षणी नामस्मरण ज्या क्षणी एक एवढी मोठी गंज जर एक काडीपिटीची एक काडी जाळू शकते तर एवढं मोठं पाप एक नाम जाळू शकतो 100% ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापाचं धन घेता नाम विठोबाचे सतत जळतील पापाचे एवढे मोठे पापाचे पर्वत या ठिकाणी जाळण्याचं काम एक भगवंताचं नाम करतं म्हणून नाम हे सोपं आहे बाकीची सगळी साधनं ऐका सजनाव सगळी साधनं अवघड आहे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघडे तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे तुझी या पार नाही गुना माझी अल्पमती नारायणा हेही अवघडे आणि आता काल्याचं कीर्तन आता करायला लागलो तर सकाळ होईल ते बी अवघडे तळवे तळहात टेकत तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान इथंच काला होईन आता सोपं नाही ती चिंडू गेला आणि पेंढे गेल्या आणि गडबडी झाल्या सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हरिताचे पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झाला वेडा सांगना
पाण्यात गेला कसा हे वय 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 पाण्यात गेला कसा हे सागरा पाण्यात गेला कसा. लय बी कीर्तनकार कोरडा नको म्हणून एखादी झलक आपली द्यायला लागते, लक्ष नाही का. आणि मग हा जगद्गुरु तुकोबारायांनी ही भूमिका ठेवली, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. समाजाला नाम सांगितलं आणि मग तो काळ आहे 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ सजनाव जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन. छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांवर जो पगडा उभा होता तो छत्रपती शिवाजी राजांवर विचारांचा पगडा हा जगद्गुरु तुकोबारायांचा होता. तुकोबाराय आणि शिवराय हा 6 वर्षाचा काळ पुण्यामध्ये गेला, लोहगावमध्ये गेला. या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद गुरुजी आपण माझ्या भरपूर भागात फिरलेले आहात. वाई प्रांतात, या ठिकाणी अनेक सातारा प्रांतात, कराड प्रांतात तुमची भरपूर कीर्तन आमच्याकडे झालीत. तुम्हाला प्रत्येक गाव या ठिकाणी माहिती आहे. त्यातलंच एक तुकोबारायांचा आजोळ म्हणजे पुण्यातलं लोहगाव. या लोहगावमध्ये छत्रपती शिवाजी राजांचं येणं जाणं व्हायचं. छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 वर्षाचा काळ खऱ्या अर्थाने या पुण्यामध्ये व्यतीत झाला. आणि ह्या पुण्यामध्ये कार्य करत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव या ठिकाणी जनमानसावर होत होता. तुकोबाराय कीर्तन करत होते, एक शक्ती आणि एक भक्तीचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय सज्जनाव. आणि मग छत्रपती शिवाजीराजे कधी कीर्तनाला निघायचे, जाता जाता मोहिमेला जायचे आणि जाता जाता कीर्तनाला जायचे. आणि मग माऊली म्हणायचे, राजे मोहीम महत्वाची आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, मुघल यांनी हौदस माजवलाय. राजे आया बहिणीची इज्जत तुटल्या गेलेली आहे. या ठिकाणी हे सनई चौघडे वाजणारा महाराष्ट्र आज शांत वाटत होता. त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराजांनी या ठिकाणी तलवार हातात घेतली होती. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन या ठिकाणी लोहगावमध्ये सुरू झालं. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही अमृताची वाणी बरसायला लागली. आणि तुकोबारायांनी कीर्तनाचा विषय घेतला, थोडा इको कमी ठेवायचा. छत्रपती शिवाजीराजे समोर बसले. मावळे सांगतात, राजा चला, राजा मोहिमेला जायचं. राजे सांगतात मोहिमेला नाही जायचं, आज कीर्तनावर बसायचं, कीर्तन श्रवण करायचं आणि मग मोहिमेला निघायचं. समोर होती शक्ती आणि त्याच्या समोर टाळ ठेवून उभी होती भक्ती. भक्तीचं उदाहरण म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकोबाराय आणि शक्तीचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. या ठिकाणी राजे समोर बसले. तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं. राजा ही नदी निघते का? ही नदी पाना फुलांना भरत जाते. ती पशुपशवादिकांना या ठिकाणी पाणी देते, जनमानसांना पाणी देते, तृप्त करते. आणि या नदीचं अंतिम ध्येय हे सर्व करत असताना या नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणार. समुद्र मापन प्रविशंती यद्वत्. जर नदी समुद्राला जाऊन मिळाली तर नदीची गती खुंटली आणि नदीला या ठिकाणी पुढे जाणे नाही. तसंच या मनुष्य देहाचं आहे. माणसाने जन्माला यायचं, जनमानसांची सेवा करायची, परमार्थ करायचा, भक्ती करायची, मुखात देवाचं नाव घ्यायचं, हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. या ठिकाणी अंतःकरणातून नामस्मरण करायचं, भक्ती करायची. आणि या मनुष्य जन्माचं जसं नदीचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे, तसं मनुष्याचं अंतिम ध्येय हे खऱ्या अर्थानं नदीचं अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणं तसं मनुष्याचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं. धर्म, अर्थ, काम आणि अंतिम पुरुषार्थ हा मोक्ष आहे. आणि मग छत्रपती शिवाजीराजे सांगतात यासाठी काय करावं लागेल. आणि मग तुकोबाराय सांगतात यासाठी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. राजा रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजीराजांनी असलेली तलवार, महाराज शिवरायांची तलवार शिवरायांनी बाजूला ठेवली. जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव शिवरायांवर झाला. शिवरायांनी तलवार बाजूला ठेवली आणि आता सुरू झालं नामस्मरण. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मग मोक्षावर जायचं. माऊली सांगतात राजा उठा, राजा चला. राजे सांगतात पुढे जायचं मावळ्यांनो. मावळे सांगतात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, मुघल यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केलेला आहे. भगव्याचा रंग अंदर झालेला आहे. दिल्लीच्या सत्ताग्र बाणाला सह्याद्री झुकल्यासारखं वाटतं. राजा उठा. राजे म्हणतात आता कुठं नाही जायचं, आता मोहिमेला नाही जायचं, आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आता मात्र धर्म संकट उभं राहिलं. छत्रपती शिवाजीराजांनी तलवार बाजूला ठेवली. थेट मासाहेब जिजाऊंकडे हा सगळा प्रश्न गेला. आई साहेब, अनर्थ झाला, धर्म संकटात आला. शिवरायांनी तलवार बाजूला ठेवली. रयतेचं रक्षण करणारा, भगव्याचं रक्षण करणारा, या ठिकाणी माता भगिनींचं रक्षण करणारा हा शिवबा राजा शांत झाला. आई साहेब चला. आणि मग या ठिकाणी मासाहेब जिजाऊ या ठिकाणी सजनो. आता नाही नंतर मी हात करल ना. आणि मग आई साहेब जिजाऊंनी या ठिकाणी सजन हो. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. यानंतर कीर्तनात कोणी सुटणार नाही.
चालू कीर्तनात उठणं म्हणजे वक्त्याचा विक्षेप आहे, मरण आहे, लक्ष नाही का? काय होतं, तुमचं पुण्य इथं राहतं आणि तुम्ही पाप घेऊन जाता, आणि जे पाप सोबत येतं ना ते माणसाचं आयुष्य कमी करतं, लक्ष नाही का? आता ज्याला उठायचं त्यांनी विचार करायचा ना उठायचं कीर्तनातून. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे सांगतात आई साहेब, राजे सांगतात आई साहेब अरे काय झालं, तुम्ही का आला आम्हाला भेटायला? शिवराज तलवार कुठे आपली तलवार? राजे सांगतात आई साहेब आता तलवार नाही घ्यायची, आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. या ठिकाणी मासाहेब जिजाऊ सांगतात शिवराजे तुम्ही रयतेच्या रक्षणासाठी उभे राहिलेत, तुम्हाला उभा कशासाठी केलाय? आदिलशाही निजामशाही कुतुबताज फ्रेंच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केलेला आहे, तगव्याचा रंग अंधूक झालेला आहे, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, मंदिर उद्ध्वस्त झालेत आणि यासाठी या धर्माचं रक्षण करायला कोणीतरी धर्मरक्षक उभा व्हावा म्हणून शिवराजे तुम्हाला उभं केलं. राजे सांगा काय झालं? राजे सांगतात आई साहेब आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आई साहेब जिजाऊच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग थेट आई साहेब जिजाऊ गेल्या जगद्गुरु तुकोबारायांकडे. महाराज तुमच्या कीर्तनाचा प्रभाव एवढा मोठा झाला की शिवरायांनी तलवार बाजूला ठेवली. महाराज आता असं काहीतरी कीर्तन करा की शिवराय परत तलवार हातात घेतील. महाराज सांगतात आई साहेब आमचं काय चुकलं का? हो तुमचं चुकलं नाही, तुकोबर आहे, तुमची वाणी बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मोक्ष हा छत्रपती शिवाजी राजांना सांगू नका. शिवरायांना तुम्ही कर्म सिद्धांत सांगा, एका क्षत्रियाचा धर्म सांगा, एका क्षत्रियाने जन्माला आल्यानंतर काय करायचं हे तुम्ही एका छत्रपती शिवाजी राजांना आज कीर्तनातून सांगा. राजे तलवार हातात घेत नाहीत, राजे म्हणतात रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. आता मात्र जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन पुन्हा एकदा सुरू झालं. आई साहेब सांगतात ओ महाराज ओ जगद्गुरु अरे खचला अर्जुनही होता रणांगणात, पण खचलेल्या अर्जुनाला उभा करण्याचं काम श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केलं. अर्जुना संकट पडता जडभारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशून सिराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. आता तुम्ही या ठिकाणी कृष्ण म्हणा आणि बसलेले छत्रपती शिवाजीराजे अर्जुन बनतील. सांगा कृष्णाला या अर्जुनाला उभा करायला. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं पुन्हा एकदा कीर्तन सुरू झालं आणि तीच तुकोबारायांची कीर्तनातून वाणी आज या ठिकाणी साचने मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ही अमृताची वाणी धारदार वाणी झाली. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजा आज तुम्हाला आम्ही मोक्ष नाही सांगणार. राजा तो सूर्य दिसतो का? हो राजा त्या सूर्याचं काम काय? त्या सूर्याचं काम उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. राजा सूर्याचं काम उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. जर सूर्याने उगवायचं सोडलं तर काय होईल? पृथ्वी नष्ट होईल. मग सांगा राजा या सूर्याचं कर्म आणि धर्म काय? राजे सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. राजा सूर्याने उगवायचं सोडून दिलं तर पृथ्वी नष्ट होईल. राजा म्हणतात हो राजा जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं तर राजा एका क्षत्रियाचा धर्म सांगा. राजे शांत झाले आणि मग तुकोबाराय सांगतात राजा मोक्षावर आम्ही बी जायचं आणि मोक्षावर तुम्ही बी जायचं राजा. पण राजा तुम्ही तलवार हातात घ्यायची आणि आम्ही टाळ हातात घ्यायचा. आम्ही टाळ घेऊन भक्ती करायची आणि समाजाला देव सांगायचा आणि तुम्ही तलवार घेऊन शक्ती मार्गाने मंदिरातला देव टिकवायचा. राजा हे दोघांचं वेगवेगळं कार्य. मोक्षावर तुम्ही बी जायचं आणि मोक्षावर आम्ही बी जायचं. आता मात्र छत्रपती शिवाजीराजे सांगतात सांगा महाराज काय करावं? राजा जसा सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं तसा एका क्षत्रियाचा धर्म आहे. घ्या ती तलवार हातात आणि करा एकदा धर्माचं पुन्हा पालन. राजा उठा करा धर्माचं पालन अभंगाचं
धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आभा करणे काम बीज वाढवा विना सज्जन हो या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा हा दाखला दिला हा अभंग जो वेगळ्या पद्धतीनेही सोडवता येतो पण धर्माच्या अनुषंगाने सांगितलं तुकोबारांच्या कीर्तनाचा प्रभाव हा शिवरायांवर झाला महाराजांनी तलवार हातात घेतली पण खरं सांगू का या आधीचा महाराष्ट्र वेगळा होता थोड्या वेळ आपलं कीर्तन सज्जनावर राहिलेलं आहे जास्त वेळ तुम्हाला बसवणार नाही आता जो महाराष्ट्र दिसतो इतकं सुंदर चित्र हे 12व्या शतकात महाराष्ट्राचं होतं 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं होतं 12व्या शतकात खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबा आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते ही पैंजा अजिंक्य ऐसी अक्षरे रसिके मिळविना हे या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी महाराष्ट्र आनंदाने डवलत होता महाराष्ट्रावर या ठिकाणी सनई चौघडे वाजत होते पाना फुलांना बहर आला होता पण खऱ्या अर्थानं वारकरी आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये वारकरी नाचत होते टाळांचा आवाज होता मकंदाचा आवाज होता आणि भजनानंद या ठिकाणी महाराष्ट्रात उभा होता रामेश्वर बाबा कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि महाराष्ट्राला अशी नजर लागली की 8,000 इस्लामिक सत्ता 8,000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर आक्रमण केला दिन करत अल्लाउद्दीन खिलजीने धाड टाकली दिन करत अल्लाउद्दीन खिलजीने धाड टाकली या ठिकाणी तुळशी वृंदावन नष्ट झालं आया भवीची इज्जत लुटल्या गेली मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले आणि मग महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला बदल्याचा रंग अंदोलन झाला दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद या चुकल्यासारखा वाटला आणि मग कोण रोकर हे वादळ कोण रोकर हे वादळ रोकायला आता एका वादळाची नुसत्या वादळाची नाही सज्जना हो आता भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती आणि मग खऱ्या अर्थाला आणि मग 288 वर्ष अन्याय झाला 288 वर्षानंतर या ठिकाणी पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती रम्य एकनाथ महाराजांनी आवाज दिला ए कोल्हापूरची महालक्ष्मी ए आई तुळजा भवानी ए वरीची शब्दसुंगी तुला दारू घ्यावं लागेल दारू धाराशिव जिल्ह्यामध्ये आवाज द्या जरा आता चला माझ्या माईकला आवाज दार उघडले गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही सज्जनाओ धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर आणि औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। इस भारत में रहना पड़ेगा ना भाई, तो भारत माता की जो बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शिवबा राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा छत्रपती धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल। आणि भजन दार उघडलं। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा हिस्सा गुंडाजाचा तेही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला। आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या बादशाहांना खऱ्या अर्थानं लोळवल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करल असा पुत्र जन्माला घाला। भजन दार उघडलं। भूम परांड्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले। आता मात्र बाळासाहेबांचं पीठ जबरदस्त दिसत होतं।
कुणीतरी जन्माला येण्याची चाहूल या ठिकाणी शिवनेरीने दिली. बाळासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. डोहाळे आंबट खायचे नाहीत. महिला मंडळ लक्ष देऊ नाही का? डोहाळे माती खायचे लागले नाहीत. बाळासाहेब सांगतात मला डोहाळे लागले. मला घोड्यावर बैसावंसं वाटतं. मला सीमावर बैसावंसं वाटतं. मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात. मला समशेरी फिरवावेसे वाटतात. मला समशेरी फिरवत दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दीमध्ये पुन्हा एकदा भगवा महाराष्ट्रावर फडकावंसं वाटतं आणि स्वराज्य निर्माण करावंसं वाटतं. स्वराज्य निर्मितीची डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले. काळ थोडा हलवा जायचा चाल आणि मग दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला. रयतेचं रक्षण कराल, धर्माचं रक्षण कराल. या ठिकाणी माता भगिनींची लुटलेली इज्जत ज्यांनी ज्यांनी लुटली त्या सगळ्यांचा कर्दनकाळ बनून येईल असा भगवाधारी छत्रपती शिवाजी राजा पुन्हा एकदा या ठिकाणी एक भगववाद निर्माण झालं आणि राजेंचा जन्म महाराष्ट्रात झाला, शिवनेरीवर झाला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. वयाच्या 10व्या वर्षी या ठिकाणी महाराजांनी शौर्य दाखवायला सुरुवात केली. त्याला सजराव शेवटची काही मिनिटं राहिली. एकदम बारीक आवाज ठेवा म्युझिकचा. बारीक बारीक बारीक. म्युझिकचा आवाज बारीक करा. करा लहान अजून. करा थोडं कमी करा ना आवाज म्युझिकचा. हा बस पुढे द्या आवाज. मला ट्रबल द्या. कमी करा ना म्युझिक. कमी करा अजून म्युझिकचा आवाज. मला आवाज ठेवा. वयाच्या 10व्या वर्षी इको कमी करा पूर्ण. थोडा इफेक्ट ठेवा. वयाच्या 10व्या वर्षी शुभाराजांचा पहिला विवाह झाला. आईसाहेब म्हणतात शुभा तुला विवाह करावा लागेल. राजे म्हणतात महासाहेब वयाच्या 10व्या वर्षी आता सगळ्यांनी लक्ष नाही का? राहू द्या अमोल दादा काय नाही होणार त्यात. आमचं आयुष्य गेलं याच्यात. वयाच्या 10व्या वर्षी लक्ष नाही का महिला मंडळीकडे? 10व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झालाय. रामेश्वर बाबा वयाच्या 10व्या वर्षी बर का गुरुजी. आणि आपली 35 वर्षाची अजून रेंजला नाहीत. पण त्यांना कळालाच काय करायचे ते. त्यांचं चाललंय आपलं. अहो 300 रुपये आई रोजाव गेली आणि पोरग 4 वाजले की डुलायला लागते. त्याला 4 वाजले की म्हणलं काय झालं गड्या? ते म्हणलं काही नाही महाराज 4-5 वाजले की म्हणले हातपाय थरथर कापतात. पण हातपाय थरथर कापतात कशी काय तुझी? अहो घरी कुणीतरी वाट बघते ना कुणाची. सोन्यासारखी बायका पुरीत, सोन्यासारखी आई तुझी दाळात बसली. आता मात्र सचिन हे बोलावं लागेल बरं का. आम्ही 30 आणि 35 वर्षाची पोरं किडनॅप फेल झाले हो. आई म्हणते महाराज पोरग लय करतो तो आणू, पण त्याला कळलंच नाही घरातलं प्रेम. म्हणजे आता लहान लहान लेकरं अशी दारात बसतात. श्रीमंताची सगळी पोरं मिठाई खात्यात. पोरं म्हणतात आई पप्पा असते तर मिठाई आणली असती. आई काय सांगेल पप्पाने काय पराक्रम केला? दारू पिऊन गेला ना पप्पा तुझा. अरे तरुणांनो लय शॉर्ट लाईफ राहिले. अरे कोणीतरी जगतंय आपल्यासाठी. तुम्ही गेल्यानंतर तर फडून गेली रे तुमच्या मागची लोक सगळी. बाप म्हणतो महाराज लई ओ गुणाचं पोरग माझं, फक्त दारू सुटत नाही त्याची. का नाही सुटत दारू? परिवाराचा विचार नाही करू द्यात. लहान लेकराचा विचार नाही. अहो मी अशी लेकरं बघितली महाराज उपाशी झोपली हो रात्रभर लेकरं. मी दुसऱ्या दिवशी आजीला विचारलं आजी काय झालं? आजी म्हणली महाराज लेकरू गेलं बरं का. मॉनिटरला द्या दादा आवाज. गेलं म्हणले लेकरू. पोरं अशी का 26 प्राण झाला आणि पोरं समोर बसते दारात. पोरांना बाप काय दिसाना. खरं सांगू का सचिन लई शॉर्ट लाईफ आहे. 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह. शोभा अरे तुला विवाह करावा लागेल राजा. मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर कन्येला घेऊन आले.
एकूण 10 लग्न झालीत महाराजांची, 8 लग्न झालीत, 8. हम दो और हमारे दो, 8 लग्न कशी काय केली महाराजांनी? कदाचित एकही घरानं फितरू नाही व्हावं म्हणून सगळी घरांनी एकत्र केली. संघटन हा सर्वात महत्वाचा गुण शिवबाराजांकडे होता. राजे सांगतात, आई साहेब आम्ही तयार आहोत. मुधोजी उद्या कन्याला गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत ती कन्या, ऐका त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर शंभूराजांची आई साहेब. जिथं शिवबाराजे उभे राहिले तिथं जाऊन कन्या उभी राहिली. मधोजी म्हणतात, ए सई ते शिवबाराजे आहेत असं बघायचं नसतं. सई म्हणती, आबासाहेब हे शिवबाराजे नाहीत. मग कोण आहे सई? आम्ही तुम्हाला नाही सांगणार, आम्ही आई साहेब जिजाऊंना सांगणार. सई गरकर फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. मुदोजी म्हणतात, सई राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता मा साहेब जिजाऊ आहेत. सई पहिला मुजरा कर. सई म्हणते, आई साहेब आमचं चुकलं बरं का, आम्ही मुजरा नाही केला. पण आमचे आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत. पण आम्हाला वाटतं ते शिवबाराजे नाहीत, आम्हाला वाटतं ते छत्रपती शिवाजीराजे आहेत आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. म्युझिक कंटिन्यू ठेवायची दादा. छत्रपती होणार आहेत. आता मात्र अंतकरण दाटून आलं सजनाव, हृदय भरून आलं. खरं सांगू का, महाराणी सईबाई दुर्दैवी आई होत्या. आई 2.5 वर्षाचे होते शंभूराजे, 2.5 वर्षाचे. आणि महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. ही काही मिनिटं कीर्तनाची राहिलीत, ही महत्वाची सांगते सज्जनाव. शंभूराजे सांगतात, आई साहेब आमच्या हातून पाणी प्या ना थोडं शेवट एकदा. सईबाई म्हणतात, शंभूराज तुम्ही आम्हाला एक वचन द्या. तुमचे आबासाहेब आमच्यावर नाराज झालेत, तुम्ही त्यांना परत घेऊन येणार. शिवबाराजे नाराज होते. आई साहेब जिजाऊ म्हणतात, ए सई तुझा शिवबा नाराज काय माहिती का? त्यांनी 8 जरी लग्न केली तरी सई तुझ्यावर जास्त प्रेम आहे. सईबाई म्हणतात, मग का नाही आले भेटायला? अरे सई तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईन, जोपर्यंत भगवा उभा राहत नाही, जोपर्यंत सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहत नाही, जोपर्यंत मंदिरात ते देव पुन्हा प्रस्थापित होत नाहीत. हे सई तू साथ देणार होती महाराजांना. सई म्हणते, आई साहेब फार त्रास होतोय, श्वास जड झालाय आता. हे सई शंभूराजा दूध पाजता नाही आलं शंभूराजांना. तुला मला माहिती आहे तुझं दुःख मोठं आहे. तुम्हाला खरं सांगू का, दूधच नाही पाजू शकले महाराणी सईबाई. जर आईने लेकराला दूध नाही पाजावं याच्यापेक्षा दुर्दैवी काय आईच्या जीवनात. कापूरवळीच्या धाराव माताने दूध पाजले. धाराव माता म्हणते मी दूध पाजते. जिजाऊ मा म्हणतात, धाराव तुझं काळीच कस काय झालं? धाराव माता म्हणतात, आई साहेब अहो छत्रपती शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं असा होता छावा, जो घाबरत नव्हता कुणाला जगाच्या पाठीवर. लई जबरदस्त शरीर यष्टी. आता मात्र हृदय भरून आलं, अंतकरण दाटून आलं. आणि मग शंभूराजे चालत जाऊन सांगतात, आबासाहेब आमच्या आई साहेबांना एकदा भेटा ना. त्यांची फार इच्छा आहे मरतेवेळीच तुमचा हात हातात घ्यावा. काय दुःख आहे हो सजनाओ. मी त्या पलीकडच्या भागात येथून महाराज तुम्ही अनेक कीर्तने केली. सिंहगड किल्ला आहे तुम्हाला माहिती का? सिंहगडावर लोक काय भजी खायला जातात. भजी खायला जायचं गडे का हो सिंहगड? अहो रक्त सांडल्यानंतर तानाजी मालुसरेंनी. ताना म्हणतो, राज आधी लगीन कोंढाण्याचं मग राहायवाचं बरं का, फक्त मरायच्या आधी एकदा मिठी मारायला या राज तुमच्या हाताने. अहो तडफडले तानाजी मालुसरे या मातीत. राजे म्हणतात, ताना गड आला र पण माझा सिंह गेला. तानाजी मालुसरेंचा सारखा सिंह या मातीत गेला होता सज्जनाव. हे सांगायचं कशापायी? हे सगळे मावळे बाजीप्रभू देशपांडेंचे तुकडे तुकडे झाले. शंभूराजे सांगतात, आई साहेब आमचे आबासाहेब भेटायला आले बघा. शिवबाराजे सांगतात, ए सई अरे तू शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देशील. सईबाईंनी जो शब्द बोलले ना तो सुवर्णाक्षरात लिहिला गेला इतिहासात. सईबाई म्हणतात, आम्ही खरंच दिली शेवटपर्यंत साथ. आमचा प्राण जरी चालला ना, आज एक नवीन श्वास या महाराष्ट्राला देते. तो नवीन श्वास म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे हा छावा आज महाराष्ट्रासाठी देते, जो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढाल. ओ शंभूराजे अरे झुकायचं नाही, पहिला प्राधान्यक्रम धर्माला द्यायचा. शंभूराजे लई संकट येतील आणि खरं सांगू का लई संकट आली हो. महाराज पकडले गेलेले असते शंभूराजे. दुर्दैवी काय माहिती का, आपल्या माणसाने फसवलं. 20 फुटावणी दोरखंड टाकले, कर 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 बाहू वाजत होते.
कवी म्हणतो राजे आपण पकडले गेलोत, घेरले गेलोत. राजे सांगतात हे कवी, अरे कुणाची मजा आले संभाजीला हात लावायची. राज संपलं हो सगळं. 20 फुटावणी साखळदंड कर कर भाऊ वाजत होते. आई लक्षात नाही का, या मातीतून फरफटत न्याला आपल्या राजाला. आणि फरफटत असा नाही हो, उंटाला बांधून फरफटत न्याला. उद्धव बाबा उंटाला बांधून फरफटत न्याला ना, सगळी कातडी संपली होती हो, एक बी कातड राहिलं नव्हतं अंगावर. कवी म्हणतो राजे फार त्रास होतोय का हो. राजे म्हणतात कवी हे कुणी केलं रे सगळं. कवी म्हणतो राजे गणोजीनं फितुरी केली. कोण होता माहिती गणोजी? सख्खा मेवणा होता शंभूराजांचा. ए गणोजी, या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर ना बाबा. अरे माझा बाप छत्रपती शिवाजी राजा, माझ्या बापाने अफजल खान एका झपक्यात उडवला रे. या औरंग्याच्या 7 पिढ्या आल्या तरी याची मजाल नाही या संभाजीला हात लावायची. अरे कसं शौर्य झालं. त्या गणोजीला मला सगळे गड किल्ले दिले असते, फक्त एकदा बोलला पाहिजे होताच गणोजी, एकदा बोलला पाहिजे होता. फार वाईट वाटत होतं. तुम्ही कल्पना करा, इथं माता मौली सगळ्या बसल्यात, स्वयंपाक करताना विळीनी सुरीनी कापलं, आणि दुसऱ्या दिवशी तिथं मिठाचं पाणी गेल्यावर काय वाटतं. अहो डोक्यापासून नखापर्यंत शंभूराजांना 40 दिवस फाडलं. हे नख कापली होती, कुणी गुडघ्याच्या वाट्या घेऊन गेलं. शंभूराजे एवढे बी हालत नव्हती. खरं सांगू का, आता हळदी लावायला तुमच्यासारखी आई पाहिजे होती. पण या सैतानाने मिठाचं पाणी अंगावर ओतलं आणि पाण्यातून मासा बाहेर यावा ना, असा तडफडला असता. पण जगदंब जगदंब जगदंब. कवी म्हणतो राजे सांगा ना काय होतंय. राजे सांगतात कवी जखमा नाही रे त्रास देत. खरंच सगळे गड किल्ले दिले असते कवी गणोजीला, पण फितुरी नव्हती करायला पाहिजे. अरे या औरंग्याची मजाल तरी आहे का या संभाजीला हात लावायची? हाय का याची मजाल? अरे काय काय बलिदान दिलं आम्ही या महाराष्ट्रासाठी. आपली माणसं गेली. खरंच सांगू का महाराज, लई वर्ष नाही जगली हो मोठी माणसं. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष परमार्थ जगाचा मालक घ्यायला आला. 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबाराय आई संजीवन समाधी माऊली ज्ञानोबारायांची आई बापाचं छत्र कवच गमावलं. मुक्ता म्हणती दादा आई बाप गेले रे निघून. ज्ञानोबाराय सांगतात मुक्ता तुझी आई पण मीन तुझा बाप पण मीच. खरं सांगू का, ज्याची आई गेली ना त्याने आळंदीत माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावर समाधीवर नतमस्तक व्हावं, आणि ज्याचा बाप गेला ना त्यांनी पंढरपूरला या ठिकाणी विठोबाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. विठोबा म्हणजे जगाचा बाप आहे. 4 शब्द जादूगार या महाराष्ट्रातले, एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि 4था शिवबा. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुजण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? अमृत अनुभव, चांगले 65, ज्ञानेश्वरी, हरिपाठ. आणि शिवबाराजांनी काय दिलं तर इथं वस्त्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून 4 शब्द जादूगार. पकडली गेली आपली माणसं. खरं सांगा ना, तुम्ही कल्पना कराव, एवढी टाचणी सहन होत नाही राव. डोक्यापासून नखापर्यंत सगळी कातडी, नुसता मिठाच्या पाण्याने नुसतेच वरखडे. असं जखमात मिठाचं पाणी जायचं, मीठ जायचं आणि शंभूराजांचं काळीज दाटून यायचं. कवी म्हणतो राजा का रडत नाही? राजा सांगतात कवी अरे आलंय की रडायला, पण जखमांमुळे नाही रे. माझ्या महाराणी सईबाई माझ्या आई साहेब म्हणतात माझा शंभू छावाय. शंभू हिंदू धर्म लई महत्वाचा बर का, झुकायचं नाही. खरं सांगू का, आता या क्षणाला छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजांसारखे राजे असते ना गड्या, हे काश्मीरमध्ये झालं नाही, जम्मू काश्मीरमध्ये, या दहशतवादी कधीच उडावले असते.